ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आज तारीख आहे 12 ऑगस्ट 2026। तर आपण सर नाव विचारू, तुमचं नाव सांगा। माझं नाव उमेश दत्तरामजी बाराटे, राहणार पांगरी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। तर आपण हळदीसाठी काय वापरले यावे? सुरुवातीला आम्ही हे ग्रीन प्लॅनचं एसटीचं बेनी प्रक्रिया केली आणि बेनी प्रक्रिया केल्यामुळं याचा आम्हाला रिझल्ट छान लागला। उगवण शक्ती पण झाली, पांढऱ्या मुळ्याची वाढ पण चांगली झाली, नंबर एक रिझल्ट लागला। आणि त्याच्यामुळे नंतर काय वापरलं आपलं? नंतर हे प्रीमियम वापरलं आम्ही ग्रीन प्लॅनचं अगोदर आणि हे भूमी पॉवर आम्ही रासायनिक खतामध्ये वापरलं, एकरी एक बॅग। चांगला रिझल्ट वाटला आम्हाला। किती वर्ष वापरला बॅग आपल्या? हे आमच्या 2 डोस झाल्या। 2 डोसमध्ये पहिल्या डोसला वापरली, दुसऱ्या पण डोसला वापरली, रिझल्ट चांगला वगैरे वाटला। ही हळदीची साईज वगैरे, हे पानाची साईज पण अशी छान, सगळं एकदम ओके वाटलं आम्हाला, रिझल्ट चांगला वाटला। पांढऱ्या मुळ्याची वाढ वगैरे भरपूर झाली, भरपूर चांगला आणि कलर वगैरे कलर पण छान आहे, छान आहे, आणि फुटवा पण सुरू झाला। फुटवा झाला ना चालू, एक दोन सुरू झाला, हो, बरोबर। हो। तर आपण काय करू, नाव विचारू। काका नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। पांडुरंग दौडोजी हाटेकर, राहणार पांगरी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। तुम्हाला काय वाटते हळदीचा प्लॅन? खूप छान वाटलंय, रिझल्ट चांगला आहे, कलर वगैरे टेस्ट एकदम बढिया। म्हणजे तुम्हाला म्हणजे रिझल्ट आल्यामुळे तुम्ही काय घेतली वाटते ना? हां, घेतली बरोबर। केळीला कसं काय? खेळीलाही चांगला आहे, बरोबर। इतर शेतकऱ्याला काय संदेश देता बरं? चांगला संदेश देईल ना बाबा, तर इथं पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर झाली आपल्या, हो, हो, हो। आणि कलरवर बी भरपूर आहे। तर ठीक आहे, आमच्या कंपनीचं मिशन आहे की म्हणजे सेव द मदर, म्हणजे धरती मातेला वाचवा, या अभियानामध्ये सामील झाल्या त्याबद्दल धन्यवाद। दाखवतो। थँक्यू।